संभाजीनगरहून सोलापुरात दर्शनासाठी येत असलेल्या भाविकांच्या कारचा ट्रकशी भीषण अपघात झाला। या अपघातात एका भाविकाचा जागीच मृत्यू झाला तर कुटुंबातील 6 जण जखमी झाले। 19 जुलै 2026 रोजी मध्यरात्री अंदाजे 1 वाजण्याच्या सुमारास सोलापुरातील वळसंग टोलनाक्याजवळ हा अपघात घडला। संभाजीनगरहून ते सोलापुरात आले आणि पंढरपूर येथे दर्शन घेऊन ते अक्कलकोट येथे दर्शनासाठी निघाले होते। कार क्रमांक MH25R0588 आणि ट्रक क्रमांक KA32AA7450 यांच्यात हा अपघात घडला। या अपघातात संभाजीनगर येथील 50 वर्षीय प्रकाश सीताराम देशमुख यांचा जागीच मृत्यू झाला तर वर्षा प्रकाश देशमुख वय 39, विशाल प्रकाश देशमुख वय 24, शिवानी योगेश देशमुख वय 21, अमोल अशोकराव देशमुख वय 32, अभिनव प्रभाकर देशमुख वय 13, प्रिन्स अमोल देशमुख वय 8 हे जखमी झाले आहेत। जखमींना तातडीने अश्विनी रुग्णालय कुंभारी येथे दाखल करण्यात आले। मात्र उपचारादरम्यान प्रकाश देशमुख यांचा मृत्यू झाल्याचे नातेवाईकांनी सांगितले। उर्वरित जखमींना सकाळी संभाजीनगर येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले। घटनेची माहिती मिळताच वळसंग पोलीस ठाण्यातील पोलीस घटनास्थळी दाखल झाले। मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला। शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। या प्रकरणी परिस्थिती नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत। या घटनेने देशमुख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। Now and press the bell icon. Never miss a